चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू. गटविकास अधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध. सीओंना दिले मागण्याचे निवेदन. भंडारामध्ये ईव्हीएम सुरक्षिततेसाठी शिवसेनेची जोरदार मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही व जॅमर लावण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील ओरजनी मोरगाव येथे राज्यस्तरीय परीक्षेसाठी 4 विद्यार्थी पात्र. विज्ञान मंथन परीक्षा. सिद्धिविनायक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी. गडचिरोली जिल्ह्यातील रांगी येथे थंब मशीनच नाही. शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित. केंद्रावर हेलपाटे नाही. धानोरा तालुक्यातील प्रकार. नागपूरमध्ये उधारीच्या वादातून एका मजुराची सहकार्याने दगडाने डोके ठेचून हत्या केली. कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा येथे पुनर्वसित श्रीरामनगरवासी कालीमातीत परतले. मागण्या पूर्ण न झाल्याने उचललेले पाऊल. सर्व सामान घेऊन परतले मूळ गावी. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे बेडगावात नागरिकांनी श्रमदानातून साकारला 200 मीटरचा रस्ता. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे औष्णिक वीज प्रकल्पातील तरुण अभियंत्यांचा मृत्यू. कोराडी येथील घटना. मृत्यूचे कारण अस्पष्ट. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात. विद्यार्थ्यांनी केले संविधान उद्देशिकेचे वाचन. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे ईव्हीएम सुरक्षेसाठी 100 मीटर परिसरात जॅमर बसवण्याची मागणी. मतमोजणीला अजून 18 दिवस. उमेदवारांच्या रात्रीच्या जागरणाला सुरुवात. भंडारा जिल्ह्यातील चुल्हाड येथे झुडपाच्या अतिक्रमणातून ग्रामीण रस्त्यांना मोकळा श्वास. तुमसर ते बोपेरा महामार्ग. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांना वेग. गोंदियामध्ये 867 गावातील लोकांना खरोखर शुद्ध पाणी मिळते का? नळ योजनांसाठी 230 कोटी रुपये मंजूर. दररोज 500 लिटर शुद्ध पाणी देण्याच्या योजनेचे काय झाले? गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे भरधाव वाहनामुळे अपघाताच्या वाढाला धोका. शिवाजी चौकात गतिरोधक बांधावा. या मागणीचे निवेदन सरपंच बेबी बुरांडे आणि पोलीस निरीक्षक विशाल काडे यांना देण्यात आले. नागपूरमध्ये एका महिन्यात 1,07,000 पदवीधर मतदारांची झाली नोंदणी. वर्ध्यातील जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट पाणीदार संस्था पुरस्काराने सन्मानित. चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे पोस्ट मशीनला दर्जाहीन स्कॅनर. अंगठा लावूनही प्रमाणीकरण फेल. स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना मोठा मनस्ताप. भंडारा जिल्ह्यातील लखांदूर येथे समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांचे उपोषण. गोंदियामध्ये आता पुन्हा वाढीव मुदतीत प्रचारावर भर. 20 डिसेंबर रोजी होणार मतदान. सर्वपक्षीय नेत्यांसह समर्थक जोर लावणार. गडचिरोलीमध्ये निधीची कोटी उड्डाणे पण कामाची गती संत. सरकारची वर्षपूर्ती. गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहेरीत महिला व बालरुग्णालय कार्यान्वित. नागपूरमध्ये YCCE मध्ये पायथॉन फॉर डेटा सायन्सवर कार्यक्रम. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे नाचणगावात 10 दिवसापासून पाणी बाणी. पालकमंत्री साहेब लक्ष द्यावे, पाण्यासाठी भटकंती. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे वनसळी कवठाळा मार्गावरील पुलांची कामे कासव गतीने. प्रवासात अडचण. रस्त्यांची झाली दुर्दशा. भंडारामध्ये कृषी पंपासाठी 24 तास विजेचा पुरवठा कायम ठेवा. दारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी. गोंदियामध्ये सेवेत कायम करा किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या. समग्र शिक्षक कंत्राटी कर्मचारी कृती समिती. आमदार राजकुमार बोडले यांना निवेदन देताना समग्र शिक्षक कंत्राटी कर्मचारी. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे ब्रह्मपुरी मार्गावरील ओरसडा फाट्याजवळ बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आरमोरी येथील आरोग्यसेवक कमलाकर बगमारे वय 50 यांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या बिडी ओंची जामिनावर सुटका. आता नंबर कुणाचा? तपास सुरूच. बचावासाठी विविध मार्गाचा करताहेत अवलंब. चंद्रपूरमध्ये अखेर मध्य प्रदेशातील त्या मातांच्या गैरसमज झाला दूर. मनपा आरोग्य विभागाचे यश. बालकांचे पहिल्यांदाच यशस्वी लसीकरण. नागपूर विद्यापीठांच्या सुरक्षेवर 3 कोटींचा खर्च कशासाठी? सिनेट सदस्यांचे सवाल. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे ग्रामपंचायत स्तरावर मागील 14 वर्षापासून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संगणक परिचालकांनी मंगळवारपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत गुलाल कोण उधळणार? चौकात चर्चांना उधाण. काही प्रभागात मतदानात वाढ तर कुठे कमी मतदान. भंडारामध्ये लोकशाहीच्या 4ही स्तंभाचे प्रतिनिधी विद्यालयातून निर्माण व्हावे. माधवी खोडे. नवचैतन्य विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन. गोंदियामध्ये रब्बी हंगामात रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ. शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका. गडचिरोलीमध्ये पंचायत समिती धानोरा अंतर्गत येरकड केंद्रातील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा येरकड येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नागपूरमध्ये कडमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र देवबर्डी येथे 4 ते 6 डिसेंबरला श्री दत्त यात्रा महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा होत आहे. यात्रा महोत्सवाची सुरुवात श्री मूर्तीस मंगल स्नान उटी पंचशत पुष्पाची पूजा करून करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील देवडी येथे भाजपची काँग्रेसवर कुरघोडी बालिशपणाचा केला आरोप. माजी खासदार व आमदार यांची पत्रपरिषदेत माहिती. भंडारा जिल्ह्यातील करंडाला येथे दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान 3 डिसेंबरला रात्री 11:15 सुमारास मृत्यू झाला. गोंदिया शहराला लागून असलेले ग्राम नंगपुरा मुरळी येथे अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत परसबाग तयार करण्यात आली. या परसबागेत नगदी पिकांची लागवड करण्यात आली असून लवकरच ही बागायती शेती फुलणार आहे. गडचिरोलीमध्ये वर्धा जिल्ह्याच्या आर्वी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुनीता मोरस कोल्हे यांना मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली. या कारवाईचा तीव्र निषेध करत राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवस सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले. या संदर्भात बुधवारी सीईओ सुहास गाडे यांना निवेदन देण्यात आले. नागपूरमध्ये खोलीत प्रियकर मृतावस्थेत तर प्रेयसी होती रक्तबंबाळ. प्रियकरांची हत्या झाल्याच्या पोलिसांना संशय. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया. वर्धामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये सिंधू संस्कृतीतून. संजय शेंडे. सत्यशोधक कट्टा कार्यक्रमात मत. चंद्रपूरमध्ये राजुरा तालुक्यातील गौरी येथे कोळशाच्या धुळीने शेतातील पांढरे सोने काढवणले. धुळीने कापसाची प्रत घसरली. शेतकऱ्यांना मोठा फटका. भंडारा जिल्ह्यातील कोंडा कोसरा येथे चोराज भागातील धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. हमीभावात ही तुटपुंजी वाढ. खरेदी केव्हा आणि चुकारे कधी मिळणार हा प्रश्नही अंधातरी. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे नगरपंचायत निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनची सील उघडल्याच्या आरोपानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. या गंभीर घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधी पक्ष व नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करीत बुधवारी दिनांक 3 रोजी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन कमी होण्याचे नाव घेत नसून गुरुवारी दिनांक 4 रोजी सुद्धा तहसील कार्यालयासमोर नेते व नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त मधुकर महाराज बोदलकर यांच्या शेतातील श्री दत्त व नाग मंदिरात 3 दिवसीय श्री दत्त जयंती व भागवत उत्सव सोहळ्याने संपूर्ण चामोर्शी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. नागपूरमध्ये आहारात काळ्या बाजाराचा काटा. संशयाचे बोट मात्र पुरवठादारावरच. विभागाने झटकले हात. 27 टन पोषण आहार नेमका कुणाच्या मालकीचा? वर्धामध्ये गीतेचा 12वा अध्याय परम सत्याशी जोडतो. शंकरप्रसाद अग्निहोत्री. गीताई दिवस कार्यक्रम. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे महाराष्ट्र राज्य सामूहिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात निवडलेले 100 ग्रॅम साधन व्यक्तींना वर्षातून केवळ 1-2 महिन्याचे सोशल ऑडिटचे काम मिळत असल्याने रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ग्राम साधन व्यक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत 6 महिन्यांनी नियमित अंकेक्षणाचे काम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील दुसाळा येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीमुळे आणि बेफाम वाहनामुळे नागरिकांचा जीव धोक्यात. दुसाळातील प्रकार. आंधळगाव जोब मार्गावर धोका वाढला.